नमस्कार मित्रांनो, मी भाईक पाटील तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करेन माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत केशवराज मंदिर दापोलीचं सर्वात फेमस मंदिर आहे आणि पूर्ण असं आतमध्ये शांतीच्या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जेव्हा इथे येताय, आता माझ्या पाठीमागे बघू शकता संपूर्ण जंगल एरिया आहे, जंगल आणि ही अशी पायवाट जाते आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथे यायचं असेल तर आसूद म्हणजे मुरुड, कर्दे मुरुड आणि दापोली ह्याच्यामधून येत आहे तर वननगाव ना, तर वननगाव आणि तिथे येताना तुम्हाला बोर्ड दिसेल मध्ये बायपासला की केशवराज जाण्यासाठी रस्ता. तर इथे आलात, खाली आलात की येताना गावामध्ये विचारा, नाहीतर पूर्ण रस्ता तुम्ही घेत खाली जाल. तो न जाता मध्येच रस्त्यामध्ये एक टर्न आहे आणि तिकडून तुम्हाला आतमध्ये यायचं आहे, तेव्हा आपण जाणार आहोत केशवराजकडे. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमधलं कसं आहे. पूर्ण शांतता आहे आणि आज संध्याकाळचे वाजलेत आहेत 5 वाजलेत आहेत, तर पूर्ण शांतता झाली आहे आणि कालोख व्हायच्या अगोदर आपल्याला यायचं आहे. तर चला किती टाईम लागतोय ते तुम्हाला सांगतो. चला, टाईम वेस्ट नाही करत आहे. तर मित्रांनो, हा बघा आमचा आता ट्रेक स्टार्ट झाला आहे. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत नचिकेत आणि आपला राजू. तर मित्रांनो, आता आम्ही जातोय आहे आणि हे ह्यांच्या दुकानमुळे पॉसिबल झालं आहे. मला थोडी लग्नाची घाई आहे, बघा मी तेच कपडे आहेत, लग्नामधलेच कपडे आहेत, तर थोडी घाई आहे, जायचं होतं पण ते बोलले जवळच आहे. तर चला. तर मित्रांनो, मला कधीपासून कव्हर करायचं होतं, मी जेव्हा दापोली देतो तेव्हा बोलेन केशवराजला जाईन. आता जातोय आहे मंदिराकडे आणि देवांचं दर्शन करण्यासाठी केशवराजचं. तर चला जाऊया. तर मित्रांनो, हे बघा आता प्रॉपर चालण्यासाठी रस्ते केलेले आहेत, बाजूला मस्तपैकी दगडी आहेत मोठी आणि मध्ये रस्ता आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जाताय तर हा बघा पूर्ण नारली फोपलीची झाडं आहेत रस्त्यामध्ये, फोपलीचीच झाडं आहेत. तर फोपल म्हणजे सुपारीचं झाड, तर सुपारीची झाडं आहेत पूर्ण. हे बघा माझ्यावरती पूर्ण झाडं बघत असाल तर सर्व फोपलीची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. म्हणजे तुम्हाला इथे वनराई बघायला भेटते, खूप छान प्रकारे वनराई आहे. तर हे बघा आता पायऱ्या लागलेत, तर पायऱ्या संपल्यावर कोणतं सेक्शन असणार आहे पुढे? ब्रिज लागेल. ओके, ब्रिज नंतर आपण मंदिराकडे. हे बघा इथे पक्षी कोणता आहे? पोपट नाही आहे रे, पोपट नाही, त्याला पाणी बिणी पाजलेलं पण तो जिवंत नाही राहू शकला. तर मित्रांनो, हे बघा इथे पक्षी आपल्याला हा बघा इथे मेलेलं आहे, त्याला पाणीने पाजलंय, कोणतरी बघितलं असेल तर त्यांनी पाणी बिणी दिलंय त्याला, पण ते पाणी बिणी पिल्लं नाही आहे आणि गेलंय. तर खूप बेकार वाटतंय. आणि मित्रांनो, आता काय होतं आहे की आपल्या कोकणामध्ये खूप साऱ्या प्रॉपर्टी येतात आहेत आणि त्यांच्यामुळे जंगल तोड होते आहे. पक्षी मरण्याचं काय ते कारण वेगळंच आहे, पण कसं आहे माहिती आहे, आता काही कारणास्तव लागला असेल किंवा इथे वायरी तर दिसत नाही आहे, मार लागला आहे, काहीतरी मारच लागला आहे. मित्रांनो, जर कोणाच्या कोकणामध्ये प्रॉपर्टीज असेल तर प्लीज विकू नका, कारण बाहेरचे येत आहेत ना, त्यामुळे जंगल तोड होते आणि आपल्याला असे पक्षी आता बघायलासुद्धा भेटत नाहीत. हे बघा. तर मित्रांनो, हे बघा असे पक्षी तुम्हाला नाही बघायला भेटत, मोस्टली काहीतरी बघायला भेटतात. आणि हे पहिले जेव्हा आम्ही लहानपणी खूप बघायचो, आता अजिबात बघायला भेटत नाही. क्वचित काहीतरी बघायला भेटलं तर आम्हालासुद्धा कधी गावी आलो तर क्वचित काहीतरी बघायला भेटतात. तर प्लीज रिक्वेस्ट आहे की तुम्ही सुद्धा स्वतःची प्रॉपर्टी असेल किंवा काही जमीन असेल तर ती सांभाळून ठेवा. तर मित्रांनो, बघू शकता आता आपला जो ब्रिज आहे, मागाशी आपल्याला बोलला राजू आणि तर नचिकेत बोलला मागाशी की आपल्याला ब्रिज लागणार, तो आता ब्रिज लागला आहे 5 ते 10 मिनिटाचा. म्हणजे आपण आता उतरलो पायऱ्या आणि लगेच आपल्याला ब्रिज लागला आहे. तर ब्रिज क्रॉस करूया. आणि हे ब्रिज कशासाठी बांधलं? पावसाळ्यात भरते ना ती. होय, तर पावसाळ्यात ही फुल भरते. हे बघा खरंच खूप स्ट्रॉंग आणि भरपूर असं मोठा आहे ब्रिज हा. तर मित्रांनो, आता ब्रिजवर आहोत आम्ही. हा बघा आम्ही ब्रिजवर आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो जी नचिकेतने मला सांगितली. हा बघा, हा जो ब्रिज आहे ना, आम्ही तो RCC मध्ये बांधलेला आहे, एकदम कडक स्ट्रॉंग आहे. हा बघा, आणि हा लॉंग टर्म चालेल. आणि मित्रांनो, ह्याच्या अगोदर जो ब्रिज होता ना, हा बघा, हे बघा हा आपल्याला खांब दिसतोय, हा खांब आहे. खांबपेक्षा झाड बोलू शकतो, डायरेक्ट झाडच आहे तो. ते बघा तिकडे सुद्धा 2 आहेत आणि तो तुटला आहे. हा बघा, पहिला ब्रिज असा होता, आता नचिकेत सांगा होता. आणि हा बांधून किती टाईम झाला असेल? 7-8 वर्ष झालेत, जास्त झालेत नाही, 10 वर्षे पकडा, 10 वर्ष झाली असतील. पण पहिली लोक हाच ब्रिज वापरायचे आणि यूज करायचे वरती मंदिराकडे जाण्यासाठी. आणि हे बघ, हां तो तुटला ना, त्याच्यानंतर मग हा ब्रिज बांधला आहे.
आणि मित्रांनो हे बघा आता आपल्याला इथे पायऱ्या चालू झाल्यात, तर पायऱ्या चढून मग आपण जाऊ मंदिराकडे. तर असं काय असणार आहे. आणि मित्रांनो एवढी शांतता आहे ना, आम्ही तिघं पण बोललो नाही ना की बघा कसा आवाज येतोय, पाण्याचा आवाज येईल फक्त. बघितलं मित्रांनो एवढी शांतता आहे ना, पिन ड्रॉप सायलेंट, खतरनाक एकदम. आणि बाजूचा तुम्हाला एरिया दाखवू का मी, बघा. तर हे बघा आम्ही इथून आलोय, ही नदी आहे इथे, तिकडं वरून वाहत येते आणि अजूनसुद्धा पाणी वाहतं आहे, हा बघा. आणि ह्या आंब्याला बघा किती मोहर आला आहे, खूप खतरनाक, म्हणजे पूर्ण आंब्याचं झाड भरलं आहे मोहरने, खूप आंबे येणार आहेत. आणि हे बघा इथे सुद्धा झाड आहेत आणि ही नदी जाते आहे आणि पाण्याचा फ्लोसुद्धा अजून ठीकठाक आहे, म्हणजे छान आहे. आणि हे बघा पूर्ण जंगल, एवढं जर सुनसान वाटतं आहे ना अजिबात. आम्ही तिघंजण आहोत. ह्या टाईममध्ये एकटा माणूस येईल ना घाबरेल, एवढी शांतता इथे खरंच. तर चला आता आपण जाऊया, टाईम नको घालवायला आणि आपल्याला जाऊन लगेच यायचं आहे. तर चला. तर मित्रांनो आमचा अर्धा ट्रेक पण नाही झाला. अर्धा ट्रेक झाला आपला, हां. तर अर्धा ट्रेक झाला, बोलायला पण जमत नाही. तर अर्धा ट्रेक झाला आहे आमचा आणि आता आमच्याजवळ, तर आता अर्धा ट्रेक झाला आहे आणि आम्ही पोचलो आहे मध्यंतर, म्हणजे पायऱ्या चढलो, 10 मिनटं चढलो असेल पायऱ्या आणि पोचलो आहे. बघा अशी प्लेन जागा लागते, तिकडे पडीक घर आहेत. तर खूप टाईम झाला आहे ट्रेक केला आहे नाही, त्याच्यामुळे आता खूप जास्त दमछाक होते आहे, दमायला होतं आहे. तर आता वरती गेल्यावर एकदम शांतता वाटणार आहे आपल्याला, माहिती आहे. तर चला जाऊया, थांबायचं नाही. मित्रांनो फायनली पोचलो आहे. तर मागाशी आहे ना आपण खाली होतो, तर खाली होतो तेव्हा तुम्हाला ते तुटलेलं घर दाखवलं. तर ते तुटलेलं घर हे बघा इथे समोरच आहे. मागे काही शॉप असेल किंवा घर होतं, काय होतं मागे, घर होतं ना. तर इथे घर होतं मागे, तर तो घर आता पडला आहे, तुम्हाला खालूनच दिसेल. आणि त्याच्या समोरच तो दिसायला लागला म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट पोचलात. पाठीमागे मंदिर आहे, हा बघा, बघू शकता मित्रांनो. खूप सुंदर माझ्या पाठीमागे तुम्हाला मंदिर दिसत असेल, खूप छान आणि खूप सुंदर सोबत. तर माझ्या पाठीमागे बघू शकता सूर्यदेवसुद्धा आम्हाला साथ देत आहेत. सनसेट खूप छान असा होतो आहे. लाईट एकदम अशी बघू शकता, पानांच्या आरपार डायरेक्ट आमच्या तोंडांवर पडते आणि खूप छान आणि खूप रम्य आणि शांत वातावरण आहे. तर चला आपण जाऊया मशानासाठी, चला. केशवराज महाराज की जय. तर मित्रांनो मी आता आलोय पांडवकालीन मंदिर केशवराजमध्ये. आणि मित्रांनो हा 5000 वर्ष जुना, बघू शकता 5000 वर्ष जुना मंदिर आहे. हा मंदिर एका रात्रीमध्ये पांडवांनी बांधलाय. आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला मुख्यतः जी मूर्ती बघायला भेटते, तर ती मूर्ती आहे विष्णूंची. शंख चक्र पद्म गदा हातामध्ये धारण केलेल्या आपल्या श्री विष्णूंची मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटते. आणि खूप छान अशी काल्या पाषाणामध्ये कोरलेली मूर्ती आहे. आणि मित्रांनो हा जो सभामंडप आहे, इथे आपल्याला सभामंडप बघायला भेटतो. तर हा सभामंडप लाकडीचा आहे आणि त्याच्यावरती पहिली कौलं होती, आता पत्र टाकलेली आहेत आणि खूप छान असं आहे. आणि मित्रांनो ह्या मंदिरामधलं आणि मी बोलेन तर ह्या जगामधलं आश्चर्य असणारं म्हणजे इथे जो पाणी वाहतोय, हा पाणी वाहतोय तो वाहतोय नंदीच्या मुखामधून. आणि हा 12ही महिने आपल्याला हा पाणी चालू दिसेल आणि इथे कंटिन्यू असतो. आणि हा पाण्याचा स्रोत कुठून उगम होतोय आणि कुठून कसं येतो ते कोणालाच अजून समजलं नाही आहे. खूप जणांनी शोधण्याचा प्रयत्न केला, पण अजूनपर्यंत त्याचा काही जो शोध लागलाय नाही आहे आणि उलगडा काय झाला नाही आहे. तर हे एक अजून गुपितच राहिलं आहे. मित्रांनो अशी गोष्ट तुम्हाला कुठे माहीत असेल तर नक्की कमेंट करा. आणि आता आपण तुम्हाला सिनेमॅटिक दाखवूया.
आणि सोबत आपला सूर्यदेवांचा आता सूर्यदेवसुद्धा अस्त होता त्यात, सूर्यास्त होतो या, तर त्याच्या अगोदर खूप छान अशी तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो. तर चला, केशवराज महाराज की जय. तर मित्रांनो, आता आमचं दर्शन झालं आहे, खूप छान असं दर्शन झालं. आणि ह्या दोघांमुळे शक्य झालं आहे. हे दोघं नसते तर आज मी केशवराज पुन्हा एकदा बघितला नसता. तर थँक्यू नचिकेत, तर थँक्यू रोहित. तर तुमच्यामुळे मी केशवराज मंदिर बघितलं आहे. तर मित्रांनो, खरंच खूप सुंदर आणि खूप छान असं मंदिर होतं. आणि मित्रांनो, तुम्ही जर इथे येत आहे तर कसं यायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे, तर तसे तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. तर मित्रांनो, अजून एक माहिती द्यायची तुम्हाला राहिली, तर ती माहिती म्हणजे की आपली मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या बाजूला म्हणजे मूर्तीच्या बाहेर उजव्या बाजूला मारुती राय आहेत, डाव्या बाजूला श्री गरुड आहेत आणि वरती गणपती बाप्पा, असे 3 मूर्त्यासुद्धा अजून ह्या मंदिरामध्ये आहेत. तर मित्रांनो, ते तिन्ही मूर्त्या आपल्याला जो मेन द्वार आहे त्याच्यामध्ये बघायला भेटतात. आणि आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा मस्त खाली वाकून जायचं, कारण देवाकडे जाताना नेहमी मान खाली करून जायचं. तर चला आता जाऊया, पायऱ्या उतरतोय तर काय वाटत नाही. आणि मित्रांनो, एवढा हार्ड ट्रेक अजिबात नाही आहे. सो आम्ही खूप टाईमनंतर केलेला, त्याच्यामुळे मगाशी चढताना आम्हाला थोडा प्रॉब्लेम झाला, दम लागत होता. आणि ह्यावेळी पुन्हा आपण गड किल्ले करणार, ते पावसाळे करणार, त्यामुळे गॅप खूप जास्त येतो. तर चला आता जाऊया, उतरतोय पुन्हा एकदा. आपल्याला ब्रिज क्रॉस करून नंतर मग पुन्हा सीड्या चढायच्या आहेत आणि मग आपण पोचणार आहोत आपल्या ठिकाणी. तर मित्रांनो, माझ्याकडून काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा, किंवा काय माझ्याकडून माहिती सुटली असेल तर ते सुद्धा सांगा. मी नेक्स्ट टाईम पुन्हा एकदा येणार, आणि येणार तेव्हा चांगल्या प्रकारे आपण एक्सप्लोअर करणार, आणि एक्सप्लोअर करून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे अशी माहिती देणार आहोत. तर आत्ताची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.